प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत हाऊसफुल नव्हे तर ओव्हरफुल बहुरंगी नमन कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नव्या वर्षात पदार्पण करीत असताना कोकणातील नमन या लोकप्रिय कलेवर प्रेम करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी, पोटापाण्याच्या उदरनिर्वाहासाठी आपली जन्मभूमी सोडून मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांसारख्या कर्मभूमीमध्ये राहत असलेल्या आपल्या रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा नवीन वर्षात नव्या रूपात माटलवाडी युवा प्रतिष्ठान निर्मिती यांचे बहुरंगी नमन, कोकणचे खेळे, पारंपरिक गण, गवळण, खास आकर्षण म्हणजे आकर्षक कलाकृती, नटखट विनोदी गवळण, हास्याच्या ओघात हृदयाला स्पर्श करणारा पैदा, सुदाम वाकड्या आणि गवळणीसोबत खट्याळ मावशी, विनोदाची अस्सल नृत्याचा कला सादर करून अन्यायाच्या विरोधात ज्वलंत रणयुद्ध असे काल्पनिक वगनाट्य सत्यसागर खरंच रंगमंच गजबजूनच कलेचा आविष्कार रसिकांना पाहण्यास मिळाला। असा हा कोकणचा साज असणाऱ्या लोककलेचा प्रयोग रसिकांची परिपूर्ण मेजवानी ठरलाय। उत्स्फूर्त करणारा आणि अन्यायाच्या विरोधात ज्वलंत रणयुद्ध असे काल्पनिक वगनाट्य सत्यसागर हे वगनाट्य सादर करण्यात आले। या नमन प्रयोगाचे लेखक दिग्दर्शन सचिन थोरसे, शांताराम थोरसे यांचे होते। नृत्य दिग्दर्शन संदेश माटल, विलास ढोंबरे यांच्यासह विजय माटल, विजय घडशी यांनी सूत्रधार केले, तर गीतरचना कवी गायक दीपक माटल, नितीन माटल यांचे होते। कोकणची कला नमन हे जे कार्यक्रम तुम्ही केले, या कार्यक्रमाबद्दल तुमचं आयोजन नियोजन कसं होतं? आयोजन नियोजनाच्या बाबतीत बोलायचं सर तर असं आहे की आमच्या मातृभाषेच्या माध्यमातून या ठिकाणी मुंबईसारख्या महानगरामध्ये कोकणचे खेळ अर्थात ही कोकणाची गोष्टी आणि त्यामध्ये लोककला सादर करताना आम्हाला अतिशय आनंद वाटला। मुळातच कसं आम्ही ज्या वेळेला गावावरून निघालो त्याचवेळी ग्रामस्थ कारभारी आणि आम्हाला इतर सगळे साथ देणारे आमचे सगळे ते सगळे आम्ही उत्साहाने भावून गेले। आणि तुमची जी परंपरा आहे, कित्येक वर्षाची परंपरा आहे? ही परंपरा अनेक पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे आणि आमच्या अगोदर पूर्वीची आमचे जे पूर्वज होते त्यांनी ही चालवलेली परंपरा आजही आम्ही तितक्याच जोमात आम्ही टिकवत आहोत। आणि हा जो तुमचं नमन हाऊसफुल झालेला आहे, धन्यवाद। प्रथमच मुंबईमध्ये हाऊसफुल झाल्याने तुमचं याबरोबर प्रतिक्रिया काय असणार? तसं बघायला गेलं तर सर यावेळी काही वर्षापूर्वी म्हणजे सुमारे 15-20 वर्षापूर्वी अशाच प्रकारे नमनाचा हा कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळेला देखील अशाच प्रकारे कार्यक्रम झालेला हा हाऊसफुल झाला होता आणि तो खरोखरच त्यावेळी देखील लोकप्रिय ठरला होता। नक्कीच। आणि आजचा वार कामाचा दिवस असणार शुक्रवार, तरी पण हाऊसफुल आहे खरंच या तुमच्या नमनच्या कार्याला विजन महाराष्ट्राचा सलाम। थँक्यू।